नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा सप्ताह जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्तानं एक छोटीशी भेट आम्ही ज्या ठिकाणी दिली होती त्याची माहिती देतो तुम्हाला, आणि जागतिक वारसा सप्ताहामध्ये आपली काय जबाबदारी आहे ती तुमच्यासमोर मी ठेवतो. नेहमी असं होतं की आपला जेव्हा प्राचीन वारसा आपण म्हणतो, गड आहेत, किल्ले आहेत, गड्या आहेत, बुर्ज आहेत, मंदिरं आहेत, सुफी दर्गे आहेत, प्राचीन स्थळं आहेत, आपल्याकडचे लेण्या आहेत, अद्भुत अशा कितीतरी गोष्टी. म्हणजे हे फक्त मी आपल्यापुरतं बोलतो, अगदी भारतातलंच काय महाराष्ट्रापुरतं आपल्या जवळपासचं सांग. आणि मग या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे, आपली अनास्था ही काय गोष्ट आहे, सरकारने काय करावं किंवा वेगवेगळ्या संस्थांनी किंवा त्याच्यासाठी काम करणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था आहेत, राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था आहेत, सरकारचे विभाग आहेत, हे ठीक आहे, हा एक भाग झाला. पण स्थानिक पातळीवरती काय करता येऊ शकतं, मी तुम्हाला उदाहरण देतो 1, 2, 3. ज्या ठिकाणी आम्ही 20 तारखेला पोहोचलो होतो, मी जो रोज उसंतवाणी लिहितो त्याचा 17वा भाग श्रीगोंदा येथले वारकरी संप्रदायातले महान संत श्री शेख मोहम्मद महाराज यांची समाधी आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी ती 17वी उसंतवाणी अर्पण केली. आता तो मी फोटो तुम्हाला दाखवतो. हा जो सगळा परिसर साफ, स्वच्छ, व्यवस्थित जो ठेवलेला आहे, त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त ते येतात, हा मुद्दा नाहीये. पण समजा त्या ठिकाणचे जे सगळे ऐतिहासिक जतन, वारसा जतन करणारे हे जे सगळे लोक आहेत, त्यांनी त्या ठिकाणची बारव व्यवस्थित पद्धतीनं साफसूफ केली. त्या ठिकाणी आता नियमित पाणी उपसा होतो आहे, तो परिसर स्वच्छ झालेला आहे. आणि इतकंच नाही, ह्या श्रीगोंदा शहरामध्ये प्राचीन 2 मोठ्या वेशी आहेत, त्यांच्या काही ठिकाणी त्याला तडे गेले, त्यांच्याही संवर्धनाचं काम आता चालू आहे. त्या ठिकाणी एक जे सगळ्यात जुनं मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर, त्याचंही जीर्णोद्धाराचं काम चालू झालेलं आहे. बाकीचे मंदिरं आहेत. हे काम सरकारी पातळीवर होण्यासाठी जो पाठपुरावा तिथले लोक करतायत, हे काम आपल्याला करायला पाहिजे. ही जी सगळी त्या ठिकाणची टीम आहे, हे जे लोक सगळे काम करतायत. श्रीगोंदा एक शहर मी तुम्हाला उदाहरण म्हणून देतो की आता मी तिथे 20 तारखेला भेट दिलेली होती. राजेश शिंगळे म्हणून आमचे तिथले चळवळीतले मित्र आहेत, शिवदुर्ग ट्रेकर्स, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम चालवलेलं आहे. शिवाजी सोळुंके आहेत, नरेंद्र नागवडे आहेत, त्यांची सगळी टीम आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणचे राहणारे पण आता पुण्याला असणारे देवेंद्र राक्षे आणि बाकीचे सगळे लोक, हे सगळ्यांनी तिथं येऊन त्या दिवशी 20 तारखेला आम्ही सगळ्यांनी तिथं लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. आणि दुसरं मी ज्याच्यासाठी आजचा व्हिडिओ करतो आहे, त्या श्रीगोंद्यापासून अतिशय जवळ असलेलं, भीमा नदीच्या काठावरती असलेलं नयनरम्य असं ते ठिकाण आहे. बहादूरगड म्हणून तो जुना गड होता, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने काही काळ ठेवलेलं होतं. त्यांना पकडल्याच्या नंतर त्या ठिकाणाला आता धर्मवीर गड असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीत एक स्तंभ उभारलेला आहे, ज्या ठिकाणी त्यांना उभं केलेलं होतं त्या जागेवरती. आणि त्या ठिकाणी आता सगळे लोक आदरांजली अर्पण करतात. तोही फोटो मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी एक अप्रतिम असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, त्याचे काही मोजके छायाचित्र मी तुम्हाला दाखवतो. हे ठिकाण पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येतं. त्यांनी तिथली साफसफाई राखलेली आहे. तिथे एक सुरक्षा रक्षक पण ठेवलेला, वॉचमन आहे. आता जी आपली जबाबदारी आहे, जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्तानं आपण किती जण त्या ठिकाणी पाहायला जातो. अभ्यासकांनी त्यांच्या पद्धतीनं मांडणे ही गोष्ट वेगळी. डॉक्टर गो. देगलूरकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या 99-98 मंदिरांचा उल्लेख केला आहे, अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये हे पण मंदिर आहे. टेम्पल आर्किटेक्चर अँड स्कल्पचर ऑफ महाराष्ट्र नावाचं त्यांचं अप्रतिम महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्याचा संदर्भ सगळेच वापरतात. त्या ठिकाणी हे लक्ष्मीनारायण मंदिराचा उल्लेख आहे. ह्याच्यावरची शिल्प अप्रतिम आहेत. मंदिर शास्त्राचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, मंदिर वास्तुशास्त्रावरती ज्यांना हे करायचं आहे, ते जरूर या ठिकाणी येतात, भेट देतात, पाहतात. सुंदर मंदिरे, ठिकाणे रम्य आहे. आता तर पावसाळ्यामुळे नदीला पाणी असल्यामुळे एरवी समजा ज्यांना पर्यटनाची आवड आहे तेही लोक जाऊ शकतात. इथून बाजूलाच सिद्धटेक म्हणून जे अष्टविनायकापैकी एक गणपतीचं स्थान आहे, पवित्र असं, तेही आहे. म्हणजे ज्या कोणाला धार्मिक पर्यटनामध्ये रस आहे. त्याच्यानंतर हा किल्ला आहे, त्या आजूबाजूचा परिसर फिरण्यासाठी आहे. त्याच्यामुळे ज्या कोणाला ट्रेकर्स म्हणून ज्यांना आवड आहे वेगवेगळ्या जागा शोधायच्या, तेही या ठिकाणी जाऊ शकतात.
आता जी महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, आपल्या आजूबाजूला असलेला हा वारसा हा जतन करणे, त्याची माहिती होणे, ती माहिती लिहून काढणे, त्या माहितीच्या संदर्भामध्ये इतरांना कळवणे, हे काम आपण का नाही करायचं किंवा आपण ते करत नाही. आज जागतिक वारसा सप्ताहामध्ये अजिंठा वेरूळ उदाहरणार्थ मी देतो की जागतिक वारसा स्थळ सगळ्यांना माहिती, तिथं सगळे भेट देतात. त्याच्यातले बराचसा भाग जो फारसा माहित नाही त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केलेले, ती गोष्ट वेगळी. पण ही जी अशी स्थळं आहेत ज्यांची फारशी माहिती नाही, आपल्या आजूबाजूची आहेत. म्हणजे आता श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांनी जो पुढाकार घेऊन त्या भागातली जी स्थळं आहेत, रेकुरीचं अभयारण्य आहे तिथे जवळच, करमाळ्याला जवळ सैराटमध्ये गाजलेली जी ती बारव आहे ना कमला भवानी मंदिरातली, ती आहे पाहण्यासाठी जायचं असेल तर. खर्ड्याचा किल्ला आहे तिथेच. परांड्याला तिथे माणकेश्वरच्या जवळ माणकेश्वरचं अप्रतिम असं मंदिर आहे. म्हणजे अक्षरशः हा असा परिसर आहे की त्या सगळ्या परिसरामध्ये 2 दिवस तुम्हाला पूर्ण फिरता येऊ शकेल इतक्या सगळ्या जागा आहेत. किंवा तेरला सगळ्यात जुनं मंदिर आहे, त्याच्या ठिकाणी प्राचीन वास्तू संग्रहालय सुद्धा आहे. परांड्याचा भुईकोट किल्ला आहे. म्हणजे ह्या सगळा एक जवळजवळचा परिसर मी तुम्हाला सांगतो आहे. या सगळ्या ठिकाणी जाता येऊ शकेल ना, म्हणजे हे तर आपल्याला करता येऊ शकतं. किंवा प्रत्यक्ष या श्रीगोंदा गावामध्ये सुद्धा जी मंदिरं आहेत त्याच्यातल्या काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत म्हणा, लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, किंवा काही ठिकाणच्या मंदिराचा जीर्णोद्धार आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तिथले लोक ज्या पद्धतीनं पुढाकार घेत आहेत ते एक मॉडेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. किंवा मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या विषयावरती मी यापूर्वी पण काही विषय केलेले आहेत, भटका तांडा ह्या नावानं आम्ही पावसाळ्याच्या काळामध्ये सहली आयोजित करतो जवळपासच्या अशा काही स्थळांची माहिती होण्यासाठी म्हणून. ही संकल्पना मी श्रीगोंद्याला पण त्या लोकांच्या समोर मांडली. तुम्ही स्वतः काम करतायत, तुम्ही स्वतः फिरतायत, हे बरोबर आहे, पण ही स्थळं दाखवण्याच्यासाठी आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी आवर्जून घेऊन जा, त्याची माहिती तरी किमान झाली पाहिजे. आणि या ठिकाणी जे महत्वाचे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, याच लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये सूर्याची एक मूर्ती आहे. पूर्वेकडच्या देवकोष्टकावरती, म्हणजे गर्भगृह जे असतं त्याच्या 3 बाजूला, एक बाजू तर आपण प्रवेश करतो ती असती, पण त्याच्या 3 बाजूला 3 दिशांना देवकोष्टक असतात मोठी. त्याच्यामध्ये त्या आतल्या देवतेशी संबंधित किंवा त्याच्या बाबतीतल्या काही मूर्ती बाहेर असतात. जसं या ठिकाणी एक ही मूर्ती आहे, ही सूर्यनारायणाची मूर्ती आहे, सूर्याची मूर्ती आहे. दुसरी जी मूर्ती आहे वराह अवताराची आहे, आणि तिसरी जी आहे उग्र नरसिंहाची आहे, ती भंगलेली आहे. पण ह्या 2 मूर्ती ज्या मी तुम्हाला दाखवतोय त्या फार व्यवस्थित आहे. आता जे अभ्यासक आहेत त्यांना आपल्याकडे सूर्योपासना होती का, ह्या प्रदेशामध्ये होती का, हे तर 11व्या-12व्या शतकातलं मंदिर आहे. प्रत्यक्ष त्या श्रीगोंदामध्ये सुद्धा आता ज्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे त्याही ठिकाणी एक स्तंभावरती सूर्याची सुंदर अशी मूर्ती आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या अभ्यासकांनाही कामाला येतील, पर्यटकांना येतील, हौशी पर्यटकांनाही कामाला येतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो वारसा आहे त्याची माहिती, त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे संदर्भ गोळा करून हे करणे, ही जबाबदारी दुसऱ्याची होऊ शकत नाही, सगळ्यात पहिली आपली असते. जो पुढाकार श्रीगोंद्यातल्या लोकांनी आता केलेला आहे, घेतलेला आहे, असं जागोजागी व्हायला पाहिजे. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करूया तर किमान जिल्हा पातळीवरती तरी असा पुढाकार घेतला पाहिजे, आणि जिल्ह्याची अशी पुस्तकं की त्या ठिकाणची जी स्थळं आहेत त्यांची नीट व्यवस्थित माहिती. किमान आता तर QR कोडमुळे ते त्या ठिकाणी QR कोड तुम्ही उपलब्ध करून दिला किंवा कोणी जर शोधलं तर त्याला सापडावं, आणि ते आता सहज सोपं झालेलं आहे. प्रत्यक्ष पुस्तक छापायची गरज नाही. जो कोणी मॅपवरती हे शोधेल त्या ठिकाणी तिथले फोटोग्राफ तुम्ही जर टाकले तर खाली फोटोग्राफ, छायाचित्र आणि माहिती पण त्याची येऊ शकेल. हे सगळं आपण जर करू शकलो. त्या ठिकाणी शिलालेख आहे. आम्ही गेलो होतो, राजेश सोळुंके यांनी आम्हाला त्या जिथं शाळा भरलेली असते त्या शाळेमध्ये त्या मंदिराच्या म्हणजे खालच्या भागामध्ये मंदिर आहे ते लादीत असल्यासारखं, त्या ठिकाणी दगडावरती शिलालेख कोरले. म्हणजे शहाजी राजांचं त्याच्यामध्ये या नगरीमध्ये वास्तव्य झाले, मालोजी राजांचं राहिलेलं आहे, महाजी शिंदेंचं राहिलेलं आहे. अशी भरपूर गावं आहेत. चारशणाचं यापूर्वी आम्ही सांगितलं, हॉटेल म्हणून जे गाव आहे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त असे ज्या ठिकाणी प्राचीन सगळे अवशेष सापडलेले आहेत, मंदिरं आहेत, कितीतरी अशी ठिकाणं आहेत. अशी आपल्याकडे सुद्धा अशी काही गावं आहेत की जिथे एकापेक्षा जास्त असे मंदिरं किंवा बाकीची गोष्टी सापडलेल्या आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की हे सगळं जुनं आहे, पडायला आलंय, त्याच्याशी आपला काय संबंध. पण आता
तुम्ही जेव्हा परदेशी अभ्यासक असो, आपले पण हे असो, जेव्हा जेव्हा असं शोधत चाललेले आहेत, जेव्हा ज्या पद्धतीनं पुरावे मिळत चाललेले आहेत, ज्या पद्धतीनं आपल्या संपन्नतेचा सगळा वारसा हा तिथून दिसून येतो आहे, त्यामुळे आपल्याला जे सांगितलं जात होतं सगळ्या डाव्या इतिहासकारांनी की भारतात काही नव्हतं, इंग्रज आले आणि इंग्रजांनी कशा पद्धतीने हे केलं, तर त्याच्या नेमकं उलट या सगळ्या मंदिरांवरच्या काही ठिकाणच्या ज्या मूर्ती आहेत, पत्रलेखिका म्हणजे प्रत्यक्ष अभ्यास करणारी स्त्री, शत्रुमर्दिनी लढणारी प्रत्यक्ष स्त्री, आणि तुम्ही स्त्रीला तर अबला म्हणून सांगितलं होतं. मग हे कसं काय? याच परिसरामध्ये माणकेश्वरला एका मंदिरावरती ती सटवाई म्हणून तिची पूजा केली जायची, त्या मूर्तीची, आणि त्याच्या शेंदूर फासून पार सगळं हे करून टाकलं होतं. आत्ता 2च वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शेंदूर जेव्हा काढला तेव्हा ते लक्षात आलं की ती सटवाई वगैरे का म्हणत होते, तर प्रत्यक्ष पत्रलेखन करणाऱ्या स्त्रीचं ती मूर्ती आहे. त्या सूरसुंदरीमध्ये एक ती पत्रलेखिका अशी सुद्धा आहे. म्हणजे आमच्याकडे लेखन वाचनाची परंपरा स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा होती, याचे प्रत्यक्ष पुरावे आहेत. किंवा ज्या चांद बोर्ले यांचे शिष्य शेख महम्मद बाबा यांच्या समाधीवरती मी ती 17वी उसंतवाणी अर्पण केली. ते काही टाळकुटे संत नव्हते. योग संग्राम नावाचा ग्रंथ दर्शनशास्त्रात महत्वाचा असलेला वारकरी संप्रदायातला, अजून त्यांचे 10 ग्रंथ आहेत. काही प्रसिद्ध आहेत, काही अजूनही नुसतेच तशाच स्वरूपात शिल्लक आहेत. म्हणजे आमच्याकडच्या ह्या सगळ्या ज्या संपन्न परंपरा आहेत, किंवा त्या ठिकाणी दुसरे एक प्रल्हाद महाराज महापुरुष म्हणून असे ते संत होते, यांना समकालीन असलेले 1618ला त्यांनी समाधी घेतलेली. त्यांनी जी समाधी घेतली ती जागा, त्यांच्या पूजेतले देव, हे सगळं त्या घराण्यांना अजूनही राखून ठेवलेलं आहे. जसं पैठणला संत एकनाथांच्या जुना वाडा आहे, त्यांच्या वाड्यामध्ये त्यांच्या पूजेतल्या ज्या देवता आहेत किंवा त्या विजय विठ्ठलाची जी मूर्ती आहे ते जसं राखून ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्या जागतिक वारसा हा विषय असं नाही की काहीतरी दुसरीकडचा आहे, आपला काही संबंध नाही. तो प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूच्या परिसरात आहे, तो आपल्या गावात आहे, आपल्या घरात आहे. प्रल्हाद महाराज महापुरुष यांच्या त्या पूजेतले देव पाहिल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की हा वारसा तर प्रत्यक्ष आपल्या घराघरात आहे आणि आपण ते काळजीपूर्वक जतन केला पाहिजे. तुमच्या सगळ्यांना जागतिक वारसा दिनाच्या शुभेच्छा. माझी विनंती आहे, 25 तारखेपर्यंत हा जागतिक वारसा सप्ताह आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या दृष्टीनं जाता येईल असं महत्त्वाचं असलेलं ठिकाण आहे, त्याला तरी भेट द्या. वर्षभर तर द्याच द्या, पण या जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्तानं त्याला भेट द्या. त्या परिसराची स्वच्छता, साफसफाई आणि तो परिसरामध्ये संरक्षक, तिथं किमान फेन्सिंग वगैरे उभारून तो भाग संरक्षित करण्यासाठी काय करता येऊ शकेल आपण प्रयत्न करूयात. जागतिक वारसा दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा.